आज आपण विनोद पोकळे सर, आज आपण ग्रीक मिथ यावर बोलणार आहोत. ग्रीक मिथ आणि जे क्रिएशन मायथॉलॉजी आहे ग्रीकांची, त्याच्यावरती आज आपण इथे चर्चा करणार आहोत. सन्माननीय खडके सर पण आलेले आहेत. स्वागत आहे सरांचं. अजून 2-4 लोक झाले आहेत की आपण सुरू करूयात. अनिल मनवर आलेले दिसत आहेत. सुजित शिंदे सर, पंकज देशमुख सर, ठीक आहे, आपण सुरुवात करूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर गटकर, लोकनायक बापूजी आणि महिला महाविद्यालय यवतमाळ येथे इंग्रजी विभागामध्ये कार्यरत आहे. आणि सर्व इंग्रजीचं असल्यामुळे आणि जास्तच आत्मीयता असल्यामुळे इंग्रजीबद्दल मी आपल्या सर्वांचं इथे सविनय आणि सहर्ष स्वागत करतो आणि सोबतच आजच्या जागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि खूप जास्त वेळ न घालवता सर्वप्रथम सिंधुजन अकॅडमीचे आभार मानतो की त्यांनी इथे मला तुमच्यासोबत येऊन काही विषयावर चर्चा करायची संधी दिली. सिंधुजन अकॅडमीचे जे काही आयोजक असतील त्या सर्वांचे पुनश्च स्वागत करतो आणि आपल्या चर्चेला सुरुवात करतो. ओके, तर आज आपण चर्चा करणार आहे ग्रीक मिथके, युरेनस ते ऑलिम्पियन. खरं तर ग्रीक मिथके किंवा मायथॉलॉजी, एकंदरीत जागतिक मायथॉलॉजीचा विचार केला तर कुठल्याही त्या एवढ्या गुंतागुंतीच्या असतात आणि समजायला एवढ्या किचकट असतात की त्यांना व्यवस्थित पद्धतीने सॉर्ट आउट करून समजून घेतल्याशिवाय त्यांचं जे अंतर्मन आहे किंवा त्यातलं जे कव्हर्ड मिनिंग आहे ते आपल्याला लवकर लक्षात येत नाही. म्हणून आज मी फक्त जो काही मला वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये सुरुवात जी आहे ग्रीक मिथकांची त्यावरच फोकस्ड आहे मी आणि तेवढ्याच भागावरती आज आपण चर्चा करणार आहे. तर सुरुवात करूयात 5 युगांचा प्रवास. हा संदर्भ मला सर्वप्रथम देणे इथे यासाठी महत्वाचं वाटते की हेसिओड हा एक मायथोग्राफर होता. हेसिओड, अपोलोडोरस किंवा व्हर्जिल, होमर हे ग्रीकांचे अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष असं मायथोग्राफर होते ज्यांनी ग्रीकांच्या सभ्यतेला, त्यांच्या सिव्हिलायझेशनला आपल्या लिटरेचर मधून आपल्यापर्यंत पोहोचवलं. तर हेसिओडचे 2 खूप प्रसिद्ध असे पुस्तकं आहेत, थिओगोनी आणि वर्क्स अँड डेज नावाचे. तर त्यातील हा संदर्भ खूप महत्वाचा वाटतो अगदी सुरुवातीला मला सांगण्यासाठी की मानवी सभ्यता किंवा मानवी इतिहास किंवा जो काही अँथ्रोपॉलॉजिकल हिस्ट्री असेल माणसाची, त्यामध्ये त्याने 5 युगांमध्ये डिव्हाइड केली आहे. तर पहिलं जे युग आहे सुवर्ण युग, हा म्हणजे क्रोनसच्या साम्राज्याचा काळ. तर क्रोनोस कोण, काय, हे पुढे त्याचे संदर्भ येतील, पण आधी 5 युग आपल्याला समजून घेणं खूप गरजेचे वाटतात. तर क्रोनस हा जेव्हा अधिपती होता सर्व ब्रह्मांडाचा, त्या काळाला सुवर्ण युग म्हटलं. या काळामध्ये पृथ्वीवर फक्त आनंद ओसंडून वाहत होता असं म्हटलं जातं. कुणालाही कसलीही काळजी नव्हती की श्रम करण्याची गरज नव्हती. या काळामध्ये मधाळ रानफळे, मधाच्या पोळ्यातून तुडुंब वाहणारे मध, शेळी मेंढीपासून मिळणारे दूध इतके विपुल असायचे की आत्म्याला फक्त स्वर्ग सुख मिळायचे. कुठलीही चिंता नव्हती, श्रम नाही की भीती नाही. विशेष म्हणजे कुणीच म्हातारे होत नसे या काळामध्ये. सगळे आनंदी होऊन नाचत असत, हसत असत. त्यांना येणारा मृत्यू सुद्धा सहज असायचा. ते मरायचे असे
की जणू काही गोड झोपेच्या अधीन जायचे. खर तर तो स्वर्गसुखाचा काळ होता असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि तो क्रोनसच्या साम्राज्याचा काळ होता. तो मानव जातीच्या इतिहासाच्या पहिल्या युगाचा काळ होता. आणि याला हेसिओड सुवर्ण युग म्हणून संबोधतो. क्रोनसच्या साम्राज्यावेळी असलेला सुवर्ण काळ झेउसच्या आगमनानंतर नष्ट झाला, परंतु तेव्हाच्या लोकांचा आत्मा जो आहे तो आजही आपल्यामध्ये आनंद देण्यासाठी आपल्या अवतीभोवती वास करतो असा एक समज आहे. त्याच काळातले लोक आज आपले दैव ठरवतात, आपलं नशीब ठरवतात, आपल्याला न्याय देण्याचं काम करतात असा एक समज आहे या मायथोग्राफर्स लोकांमध्ये. आता या काळाचा संदर्भ पिंडासारख्या एका मोठ्या कवीच्या लिखाणामध्ये सुद्धा, त्याच्या काव्यामध्ये गेलेला सुद्धा दिसून येतो. आणि इथे एक विशेष गोष्ट मला सांगावीशी वाटते की सुवर्ण म्हणजे सोने हा धातू ग्रीकांसाठी किंवा जगातल्या प्रत्येक संस्कृतीसाठी एक रूपकात्मक अर्थ घेऊन असतो. तो आजही सामान्यपणे जगभर ग्राह्य धरला जातो. ग्रीकांसाठी म्हणा किंवा आपल्यासाठी म्हणा, सुवर्ण धातू हा नेहमी प्रकाश, नशीब आणि सर्वात उत्कृष्ट गोष्टीचे प्रतीक म्हणून वापरला जातो. असा हा पहिला सुवर्ण युगाचा कालखंड. सुवर्ण युगानंतर झेउस या क्रोनसच्या मुलाने संपूर्ण ब्रह्मांडावर सत्ता कायम केली होती. आता जी मानवजात निर्माण झाली ती मातृभक्त होती या दुसऱ्या कालखंडातली. त्यांना निर्माण करताना ती देवांपेक्षा दुय्यम आणि कमी बुद्धिमान व्हावी याची काळजी घेतल्या गेली. मानवजात निर्माण करत असताना ती या मानवजातीचं एक विशेष होतं की हे आईचा खूप सन्मान करायचे आणि तिच्या प्रती आज्ञाधारक असणे महत्वाचे मानले जात होते. या कालखंडातील मानवांचे आयुष्य 100 वर्षाचे होते आणि ती मानवजात अज्ञानी आणि भांडखोर सुद्धा होती. देव देवता यांचे महत्व त्यांच्या लेखी काहीच नव्हते. त्यांनी कधीही देवादिकांना बळी दिला नाही. मात्र त्यांचे हे बरे होते की ते आपापसात कमी युद्ध करत असत किंवा युद्धच करत नसत. सुवर्ण युगात मानवाला श्रम करायची गरज नव्हती, परंतु आता या दुसऱ्या युगामध्ये मानवाला उपजीविकेसाठी श्रम करावे लागत होते. झेउसने वर्षाचे विभाजन 4 ऋतूमध्ये केले, ज्यामुळे योग्य वेळी बीज पेरणी करावी लागायची. आणि या युगात जेव्हा कुणाचा मृत्यू व्हायचा तेव्हा तो हेडिस नावाच्या पाताळ लोकामध्ये किंवा नरकामध्ये जायचा. हा कालखंड मानवी इतिहासात रौप्य युग म्हणून ओळखला जाऊ लागला. या युगाचा अंत झेउसनेच केला. झेउसने तेव्हाच्या सर्व मानवांचा संहार केला आणि तिसऱ्या युगाची सुरुवात झाली, ते म्हणजे ताम्र युगाची सुरुवात. आता ज्या प्रकारे सुवर्ण धातूबद्दल किंवा सोन्याबद्दल आपण काही गोष्टी प्रतिकात्मक घेतो, तसंच रौप्य म्हणजे चांदी या धातूला सुद्धा काही प्रतीक जुळलेली आहेत. सोने जसे सूर्याच्या प्रतीकासाठी वापरले जाते, प्रकाशाच्या प्रतीकासाठी वापरले जाते, तसेच चांदी चंद्राच्या प्रकाशासाठी वापरला जायचा. सूर्य हा मस्क्युलाइन जेंडरचा म्हणून ओळखला जायचा, तर चंद्राला फेमिनाइन जेंडर म्हणजे सूर्य हा नर होता म्हणजे देव होता, तर चंद्र याला मादी समजलं जायचं किंवा देवी समजलं जायचं. आता वर जो मी एक संदर्भ दिला की रौप्य युग हे मातृपूजक होते, या तर्काचा विचार केला की आपल्याला सगळ्या गोष्टी जुळून यायला लागतात की यामध्ये देवतेला खूप जास्त महत्व होतं किंवा देवीला खूप जास्त महत्व होतं. मातृपूजकांचा हा कालखंड होता. आणि मग तिसरा जो कालखंड आला तो म्हणजे ताम्रयुग. आता या युगातील मानवाची निर्मिती सुद्धा झेउसनेच केली होती. ऍश नावाच्या झाडापासून त्यांनी ती निर्मिती केली होती असं म्हटलं जाते. एक माझे मित्र आहेत उमेश मोरे म्हणून, त्यांना मी एथनोबॉटनीचे काही संदर्भ लागले त्यांना विचारत असतो, तेव्हा त्यांनी हे सांगितलं की जुन्या काळामध्ये या वृक्षाच्या लाकडापासून भाल्यासारखे म्हणजे भाल्याचे जे टोक आहे ते बनवले जायचे, कारण की हे लाकूड खूप कडक असतं आणि हत्यार म्हणून त्याचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला जाऊ शकायचा त्या काळामध्ये. तर ह्या वृक्षापासून झेउसने त्या काळातल्या ताम्रयुगातल्या लोकांची निर्मिती केली असा एक संदर्भ जातो. आणि सामान्यपणे ताम्र धातूपासून बनवलेले हत्यारे या कालखंडामध्ये वापरात होते. मांसाहार करणारे हे लोक होते तिसऱ्या कालखंडातले, ताम्रयुगातले. युद्धखोर होते, निष्ठुर होते, उद्धट होते आणि प्रचंड अहंकारी असे हे लोक होते. त्यांच्या मृत्यूनंतर ते हेडिसच्या पाताळ लोकामध्ये किंवा अधोलोकामध्ये जात असत आणि या युगाचा अंत महाप्रलयामुळे झाला याचा संदर्भ अनेक मिथकांमध्ये गेलेला आहे.
आता ग्रीकांमध्येच नाही तर अनेक सिव्हिलायझेशन मध्ये, संस्कृतीमध्ये महाप्रलय आणि त्या संबंधीच्या जोडलेल्या मिथकथा आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेत. असे हे ताम्रयुग नष्ट झाल्यानंतर, महाप्रलयानंतर चौथा कालखंड हेसिओडने सांगितला, तो म्हणजे महानायकांचा कालखंड. हा कालखंड युद्ध आणि युद्धनीतीबाबत ताम्रयुगाशी साधर्म्य धरून असला तरी दोन्हीमध्ये मूलभूत फरक होता. महानायकांच्या युगात औदार्य, स्त्री दाक्षिण्य आणि स्वाभिमान असलेले लोक असायचे. या युगातील महानायक हे देवांचे पुत्र होते. मर्त्य स्त्रीच्या उदरातून जन्मलेले देवांचे पुत्र असं म्हटलेलं जास्त योग्य ठरेल. या महानायकांची अनेक अद्वितीय कर्म असलेले मिथक प्रसिद्ध आहेत. हिरॅक्लस वगैरे वगैरे हे नाव आपण ऐकून आहोत. आणि या काळातल्या लोकांच्या किंवा महानायकांच्या मृत्यूनंतर त्यांचा आत्मा कुठे हेडिसच्या नरकामध्ये जात नव्हता, तर अलिजियन नावाच्या एका विशिष्ट त्याला म्हणजे सेलेशियल आयसल असं सुद्धा म्हटलं जातं, स्वर्गीय अशी एक भूमी आहे, त्या ठिकाणी त्यांचा आत्मा जायचा. असा हा चौथा कालखंड होता, महानायकांचा कालखंड. ट्रॉयचं युद्ध वगैरे हे सगळं या कालखंडामध्ये घडलं, कारण त्यामध्ये आपल्याला ते हिरोज दिसतात. हिरोईक एज असं सुद्धा म्हटलं जातं याला. आणि शेवटचा जो कालखंड आहे त्याला आपण लोहयुग म्हणू शकतो, आयरन एज, तो म्हणजे पाचवा. चौथ्या युगातील महानायकांचे नालायक वारस असलेले लोक म्हणजे हे लोहयुगातील लोक असं आपण म्हणूयात. अवज्ञा करणारे, क्रूर, अन्यायी, कपटी, कारस्थानी आणि लंपट, म्हणजे थोडक्यात अधपतन झालेल्या लोकांचा कालखंड म्हणजे लोहयुग. असे हे 5 युग हेसिओडने आपल्या वर्क्स अँड डेज या पुस्तकामध्ये मांडलेले आहेत. मानवी इतिहासाचा हा एक ओझरता दृष्टिक्षेप आपण पाहिला. आणि अगदी सुरुवातीला म्हणजे अगदी सुवर्ण काळाच्या सुरुवातीला काय झालं, ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली, त्याबद्दलची ग्रीक मिथकं काय आहेत ते आता आपण बघूयात. तर अगदी सुरुवातीला काय की जेव्हा कुठलाही सजीव नव्हता किंवा कुठलाही निर्जीव नव्हता, काळ सुद्धा जन्माला यायचा होता. ब्रह्मांड म्हणून एक पोकळी होती अस्तित्वात. त्या ब्रह्मांडाच्या पोकळीत नाही म्हणायला अनंत अंधकार होता. त्याला ग्रीक लोक केऑस म्हणतात, केऑस. तेव्हा त्या केऑस मधून उदयाला आली गाया, किंवा तिला पृथ्वीचं प्रतीक समजलं जातं. प्रीमॉर्डियल इमेज आहे ती पृथ्वीच्या संदर्भातली, किंवा वसुंधरा आपण तिला म्हणतोय. तिच्यातून जन्माला आला युरेनस, म्हणजे गायातूनच युरेनस जन्माला आला. आणि हा युरेनस जो आहे तो आकाशाचं प्रतीक समजलं जातं. आणि हा युरेनस नंतर मग आपल्याच आईच्या प्रेमात पडला किंवा आपल्या मातेवर भाळला, गायावरती तो भाळला. आणि मग प्रचंड प्रपात होऊन तिच्या पर्वतांवर कोसळला. त्याने पाऊस पडला, पर्जन्य झाले. आता इथे आपल्याला हे ॲलेगरिकली समजून घ्यावं लागेल, रूपकात्मक पद्धतीने समजून घ्यावं लागेल की युरेनस हा गाया प्रचंड प्रपात होऊन कोसळला म्हणजे त्यांची मिलन झाले. आणि त्या मिलनातूनच काय जन्माला आलं की या पृथ्वीवरती लता, वेली, फुले, गवत, वनस्पती आणि असंख्य प्राणी जन्माला आले. जेव्हा युरेनसच्या या प्रेम वर्षावातून जमिनीला चरे पडले, त्याच्याच नद्या झाल्यानंतर, आणि मग ह्या नद्या उताराकडे वाहत जात जात शांत झाल्या, ते पाणी साचलं, कुठे तळे निर्माण झाले त्या साचलेल्या पाण्यामुळे, कुठे सरोवर, तर कुठे समुद्र आणि महासागर निर्माण झाले. हे सर्व निर्मिती झाल्यानंतर गायाने सर्वात आधी जन्माला घातले युरेनसच्या माध्यमातून 100 हात असलेले आणि 50 डोकी असलेले हेकाटोन शेरीज, 3 हेकाटोन शेरीजचा जन्म सर्वात प्रथम गाया आणि युरेनसच्या मिलनातून झाला. त्यांची नावं होती ब्रियारस, गायजस आणि कॉटस. आपल्या 100 हातांनी ते आकाशातील मेघांना बांधून ठेवायचे, तर 50 तोंडांनी फुंकर मारून ते वादळ निर्माण करायचे. आता यावरून एक लक्षात येते की तेव्हा पर्जन्य कसे पडायचे त्याच्या संदर्भातलं हे रूपक वापरलं गेलं इथं, की पाऊस कसा पडायचा. त्यानंतर जन्म दिला गायाने युरेनसच्या माध्यमातून सायक्लोप्सना. हे सुद्धा 3 होते, ब्रॉन्तेस, तेरोपेस आणि अर्गेस. या तिघांची विशेषता म्हणजे हे तिन्ही कुशल कारागीर होते. उंच इमारती, लोहारकाम, हत्यारे बनवायच्या याच्यामध्ये ते उत्कृष्ट होते.
त्यानंतर गायाने 7 ग्रहांना निर्माण केले असं म्हटलं जातं आणि या 7 ग्रहांवरती मग आपल्या मुलांची निवड केली. ती मुलं म्हणजे तिने नंतर 6 मुले आणि 6 मुली अशी एकूण 12 जन्माला घातलेली टायटन्स. त्या टायटन्सची नावं होती मुली म्हणून मेनेमुसिन, फिबे, थिया, थेमिस, तेथिस आणि रिया. तर मुलं होती ओशनस, कोएस, क्रियस, हायपेरियन, आयपेटस आणि सगळ्यात लहान क्रोनस. अशी सर्व मुलं तिने जन्माला घातली होती. तर युरेनस आणि गायाची ही मुख्य अपत्य. याच्या व्यतिरिक्त आणखी त्यांची अपत्य आहेत, पण ही मुख्य अपत्य आहे ज्यांचा ग्रीक मिथकांमध्ये वारंवार उल्लेख जातो, ज्यांचे मेटाफॉरिकल मिनिंग ज्याला म्हणू आपण किंवा ॲलेगरिकल मिनिंग, सिम्बॉलिक मिनिंग खूप आहेत. तर अशी ही 3 मुख्य अपत्य आहेत, 100 हँडर्स, सायक्लॉप्स आणि टायटन्स असे. नंतर काय झालं की गाया, जिला आपण आदिमाया म्हणू शकतो, पृथ्वीचं प्रतीक, तर या गायाला होमरनेही आपल्या महाकाव्यामध्ये खूप मानाचं स्थान दिलं होतं. विशेष म्हणजे ग्रीक लोक गायाच्या नावाने काळ्या शेळीचा बळी द्यायचे आणि हिच्या नावाने शपथा सुद्धा घेतल्या जायच्या. म्हणजे इतका सन्मान तिच्या नावाला होता. कुणी नव्हते तेव्हा ती होती, काहीच नव्हते तेव्हा ती होती. तिनेच आकाशाच्या देवाला म्हणजे युरेनसला जन्म दिला आणि सगळ्यात आधी जननी म्हणून तिचेच नाव घेतले जायचे किंवा आजही जाते. म्हणून ती सगळ्यांची आई किंवा आदिमाया या संकल्पनेमध्ये गाया हे पुरेपूर बसते. आता युरेनस जो की गायातून जन्मला आणि गायाच्याच मिलनातून त्याने जे 100 हात असलेले हेकोंटे शिरीष ज्याला म्हटलं आपण, त्यांना जन्माला घातले. या आणि सायक्लॉप्सचा तो तिरस्कार करायचा व त्यांना या सायक्लॉप्स आणि हेकोंटे शिरीजना काय केले की युरेनसने गायाच्या मर्जी विरुद्ध टार्टारस नावाच्या पाताळ लोकांमध्ये बंदिस्त करून टाकल्या. या सर्व अपत्यांना तिने म्हणजे युरेनस तिचा तिरस्कार करत असल्यामुळे शेवटी ती आई आहे, तिची मुलं कशी असली तरी त्यांच्यावर तिचं प्रचंड प्रेम होतं आणि युरेनस त्यांचा तिरस्कार करते म्हणून तिला सुद्धा वाईट वाटायचं, तेव्हा ती सुद्धा युरेनसचा तिरस्कार करायला लागली. आता युरेनस का तिरस्कार करायचा यांचा, तर त्याला वाटायचं की हे एक दिवस आपल्याला आपल्या सर्वोच्च पदावरून निष्कासित करतील, म्हणून त्याला सतत भीती वाटायची. आपल्या मुलाचा युरेनस इतका तिरस्कार करतो म्हणून टार्टारस मध्ये बंदिस्त केलेल्या आपल्या मुलांना सोडण्यासाठी गायाने तिच्या सगळ्यात तरुण टायटन मुलाला म्हणजे क्रोनसला युरेनस विरुद्ध बंड करायला लावले. तर त्याला बंड म्हणजे आपल्या वडिलांच्या विरुद्ध तो जिंकला पाहिजे याच्यासाठी त्याच्या मदतीला म्हणून तिने एक शस्त्र निर्माण केले. ते शस्त्र ऍडमेंटाईन नावाच्या एका खडकापासून किंवा धातूपासून निर्माण केले असे संदर्भ गेलेले मला आढळले. तर हा गारगोटी सारखा टणक असा खडक होता. याचा संदर्भ मी शेवटी देतोच की याचं आणखी कुठे कुठे आणि कशा पद्धतीने संदर्भ सापडले. तर यापासून ते शस्त्र बनवलं आणि ते क्रोनसला दिलं. त्याला कापण्यासाठी त्याचा वापर योग्य प्रकारे करता यावा म्हणून त्याने वेळासारखा बाग सुद्धा दिला आणि आपल्या मुलाला सांगितले, क्रोनसला सांगितले की जेव्हा युरेनस तिला भेटायला येईल तेव्हा तू काय कर की या विळ्याने त्याला छाटून टाक. आणि नंतर मग काय होतं की युरेनस गायाला भेटायला जातो आणि तो तिच्याशी रत होणार, तिच्याशी प्रेम करणार. तितक्यातच क्रोनस तिथे येतो आणि त्याच्या डाव्या हाताने युरेनसचे लिंग पकडतो आणि उजव्या हाताने विळ्याचा वार करून युरेनसचे ताटर झालेले पुरुषत्व कापून टाकतो आणि दूर समुद्रात फेकून देतो. आता हे कृत्य करत असताना युरेनसच्या लिंगातून झिरपणारे जे काही रक्त असते ते गायाच्या सुपीक देहावर पडते आणि त्यातून आणखी काही अपत्यांना ती जन्म देते. फ्युरीज, जायंट्स आणि क्युरेटस त्यांचा संदर्भ सुद्धा पुढे देतोच आहे मी. तर अशा फ्युरीज, जायंट्स आणि क्युरेटसला सांडलेल्या त्या रक्तामधून ती जन्माला घालते आणि नंतर मग ते समुद्रात फेकून दिलेले त्याचे जे लिंग असते त्यातून झिरपणाऱ्या वीर्यामुळे समुद्राच्या पाण्यावर फेस निर्माण होतो. असं म्हटलं जातं की तोपर्यंत समुद्राच्या लाटांवर फेस तयार होत नव्हता. आणि मग पुढे याच फेसामधून ऍफ्रोडाईट नावाची देवता जन्माला येते. ही ऍफ्रोडाईट देवता म्हणजे सौंदर्याची आणि प्रेमाची देवता समजल्या जाते ग्रीकांमध्ये. हिचं दुसरं नाव व्हीनस असं सुद्धा म्हटलं जातं.
तर अशी ही अॅफ्रोडिट देवता जन्माला येते आणि युरेनसच्या साम्राज्याचा अशा प्रकारे अंत होतो आणि त्याच्या जागेवर त्याचाच मुलगा क्रोनस हा सर्व ब्रह्मांडाचा अधिपती बनतो आणि ठरल्याप्रमाणे गायाच्या इच्छेप्रमाणे जे टार्टारस मध्ये बंदिस्त केले त्याचे बंधू असतात सायक्लॉप्स आणि हेकाटोन त्यांची ते सुटका करतात आणि नंतर मग तो आपल्याच बहिणीशी रिया नावाच्या तो लग्न करतो. तर हे अगदी सुरुवातीचं मी तुम्हाला सांगितलं युरेनसच्या कालखंडातली गोष्ट सांगितली आहे की कशा प्रकारे ब्रह्मांडाची निर्मिती झाली. यामध्ये हे काही संदर्भ आहेत जे आणखी स्पष्ट होणं मला इथं गरजेचे वाटतात. तर हेकाटोन हे जे अपत्य आहेत युरेनस आणि गायाचे यांच्याबद्दल म्हणजे या शब्दातच त्याचा अर्थ आहे. हेकाटोन याचा अर्थ होतो 100, तर शेरीज याचा अर्थ होतो किंवा केरीज असा सुद्धा उच्चार त्याचा सांगितलेला आहे. याचा अर्थ होतो हात, म्हणजे 100 हात. तर यांना 100 हात आणि 50 डोके असतात आणि हे आपल्या हातांनी ढगांना असे पुढे पुढे हाकलतात आणि तोंडांनी हवा फुंकतात आणि वादळ निर्माण करतात. पुढे पुढे जेव्हा कथा जाते तेव्हा यांचं काम काय दाखवलं आहे की जे टार्टारस आहे त्या टार्टारसचे हे काय म्हणतात त्याला वॉचमन म्हणून यांना ठेवल्या जाते आणि यांना वर्षभर बाहेर यायची परमिशन नसते. फक्त नोव्हेंबर महिन्यामध्ये यांना बाहेर येता येतं असं म्हटलं जातं. नोव्हेंबर महिन्यामध्ये का बाहेर येता येतं संदर्भ जातो की जे सायक्लॉप्स असतात त्यांनी युद्ध जिंकलं पाहिजे म्हणून एका नक्षत्राची निर्मिती केलेली असते. पुढे एका कथेमध्ये येतं ते अल्टर नावाच्या एका नक्षत्राची निर्मिती केलेली असते आणि ते नक्षत्र जेव्हा आकाशामध्ये येईल तेव्हाच हेकाटोन शेरीजला टार्टारस सोडून बाहेर येण्याची मुभा आहे. आता हा संदर्भ कशासाठी जातोय की अल्टर नक्षत्र हे नोव्हेंबर महिन्यामध्येच आकाशामध्ये दिसायला लागतं आणि सहसा युरोपामध्ये या कालखंडात वादळ निर्माण झालेले दिसून येतात किंवा पाऊस पडताना आपल्याला दिसून येतो. तो संदर्भ या हेकाटोन शेरीजच्या 100 हातांशी आणि 50 तोंडांशी किंवा डोक्यांशी जुळलेला आहे की तेच ते वादळ निर्माण करतात किंवा पाऊस पाडतात असा एक संदर्भ इथे दिलाय. दुसरा संदर्भ जातोय सायक्लोप्सचा. आता सायक्लोप्स याचा सुद्धा अर्थ त्या शब्दामध्ये सांगितलेला आहे. सायकल म्हणजे वर्तुळ, गोल, चक्राकार. तर ऑप्स म्हणजे डोळा, म्हणजे ऑप्टिशियन मधलं जसं आपण ऑप्स वापरतो तसा तो डोळा. तर सायक्लॉप्स म्हणजे चक्राकार डोळा असलेले आणि तोही कपाळाच्या मध्यभागी असलेले. हे खूप चांगले कारागीर आहेत. यांच्या जन्मानंतर जसं आपण बघितलं की युरेनस यांना टार्टारस मध्ये बंदिस्त करतो आणि त्या स्मृतीचा बदला म्हणून क्रोनस युरेनसचा पाडाव करतो आणि नंतर पुढे जेव्हा टायटन विरुद्धचं युद्ध होते झ्यूसच्या बाजूने हे सहभागी होतात आणि हे कारागीर असल्यामुळे हे शस्त्र निर्माण करणारे लोक ठरतात देवांसाठी, म्हणजे झ्यूस आणि त्याच्या कंपनीसाठी. ते वज्र बनवतात. ते पाहूच आपण पुढे त्याचा संदर्भ जाईलच. तर असे हे सायक्लॉप्स आहे. हा संदर्भ खूप मला महत्वाचा वाटतो ऍडमेंटाईन नावाचा. तर स्युडो अपोलोडोरस नावाचा एक मायथोग्राफर होऊन गेला आणि त्याचं द लायब्ररी ऑफ ग्रीक मायथॉलॉजी नावाचं पुस्तक आहे. ते आतापर्यंतचं सगळ्यात ओरिजिनल ग्रीक मायथॉलॉजीला भाष्य करणारं पुस्तक समजलं जातं. स्युडो अपोलोडोरस द लायब्ररी ऑफ ग्रीक मायथॉलॉजी. त्यामध्ये मला असा संदर्भ गेलेला दिसून येतो की जे क्रोनसचे शस्त्र असते म्हणजे दाखवलं ना ते विड्याच्या आकाराचे, तर ते ऍडमेंटाईन नावाच्या धातूपासून बनवलेलं आहे. आता हा काल्पनिक धातू आहे किंवा दगड आहे असं म्हणू आपण. हा धातू मिथक कल्पनेतील असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा अतिशय टणक असतो, कठोर असतो, न तुटणारा असतो आणि न वाकणारा धातू असतो. हे वैशिष्ट्य लक्षात घ्यायला पाहिजे आपण की तो टणक असतो, कठोर असतो, न तुटणारा असतो किंवा न वाकणारा असतो. दगड म्हणा किंवा धातू म्हणा. त्याच्याच बरोबर अनेक ग्रीक मिथकांमध्ये याचा उल्लेख तर आढळतोच, पण जो प्रोमेथियसची मिथ आहे त्याच्यामध्ये विशेष उल्लेख आहे. तो प्रोमेथियसला जेव्हा झ्यूस एका पहाडाला बांधून ठेवतो तेव्हा त्याच्यापासून त्याला बांधून ठेवण्यासाठी जी साखळी वापरली जाते ती सुद्धा ऍडमेंटाईन या धातूपासूनच किंवा दगडापासूनच बनवल्या गेलेला उल्लेख दिसलाय मला. सोबतच हेडीज हा जो पाताळाचा किंवा नरकाचा मुख्य देव आहे, तर त्याच्या साम्राज्यातील कारागृह म्हणजे टार्टारस चे प्रवेशद्वार सुद्धा याच धातूपासून बनले की जेणेकरून त्यातून कोणाची सुटका होऊ नये. एवढंच नाही तर 1667 साली
जॉन मिल्टननी प्रकाशित केलेलं त्याचं जे इंग्रजीमधलं महाकाव्य आहे पॅराडाईज लॉस्ट, यामध्ये सुद्धा अनेकदा या ऍडमेंटाईन नावाच्या धातूचा किंवा दगडाचा उल्लेख गेलेला आहे. दांतेच्या द डिवाइन कॉमेडीमध्ये सुद्धा उल्लेख गेलेला आहे. जोनाथन स्विफ्टच्या गलिवर्स ट्रॅव्हल्स मध्ये सुद्धा उल्लेख गेलेला आहे. किंवा आताच जे टॉल्किन्सचं द लॉर्ड ऑफ द रिंग्स आपण बघतोय सिनेमा, त्याच्यामध्ये सुद्धा ऍडमेंटाईन नावाच्या धातूचा किंवा दगडाचा उल्लेख गेलेला दिसून येतो आपल्याला. आता या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे जेवढे काही मी तुम्हाला हे संदर्भ सांगितले आहेत, याच्यामध्ये ऍडमेंटाईनचा वापर धातू किंवा कठीण खडकासारखा केलेला दिसून येतो इमारती, शस्त्र, कवच, कमानी इत्यादी वगैरे निर्माण करण्यासाठी. आता मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगतोय की म्हणजे एटिमोलॉजीचा विचार केला, शब्द व्युत्पत्तीचा विचार केला, तर ऍडमेंटाईन याच शब्दापासून इंग्रजी मधला डायमंड हा शब्द निर्माण झालेला आहे. आता ग्रीक भाषेतील ऍडमास हा शब्द नंतर लॅटिन भाषेमध्ये आला दियाम नावानं किंवा डियामस या नावानं. ऍडमास ग्रीक शब्द लॅटिन मध्ये आला डियामस या नावानं, आणि नंतर तो लॅटिन मधून फ्रेंच भाषेमध्ये गेला डियामंट नावानं, आणि नंतर शेवटी इंग्रजीमध्ये येताना तो डियामंड म्हणजेच डायमंड असा तयार झाला. आता सोबतच हिऱ्याची वैशिष्ट्ये आणि ऍडमेंटाईन धातूची ही वैशिष्ट्ये यातील सारखेपणा आपल्याला इथे दुर्लक्षण करून चालता येत नाही. तर असा हा ऍडमेंटाईन धातूचा सुद्धा तिथे उल्लेख दिसतोय, जो आजच्या डायमंडशी मिळता जुळता आहे. पुढचा एक संदर्भ जो आहे की अनेक कल्चरमध्ये, अनेक सिव्हिलायझेशन्स मध्ये किंवा मानवी संस्कृतीमध्ये डावा हात जो आहे तो अशुभ समजला जातो. तर ग्रीकांसाठी तो डावा हात का अशुभ समजला जात आहे, तर हेसिओडच्या थिओगोनीमध्ये हा संदर्भ गेलाय की क्रोनस जेव्हा युरेनसचं लिंग कापतो तेव्हा तो डाव्या हाताने लिंगाला पकडतो आणि उजव्या हाताने ते कापलं जातं. तर जो रॉबर्ट ग्रेव्ह आहे 19व्या शतकामधला मायथोग्राफर, त्यानं आपल्या द ग्रीक मिथ्स पेंग्विन फिक्शनने प्रकाशित केलेल्या पुस्तकामध्ये हा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की या कारणामुळेच डावा हात जो आहे तो अशुभ समजला जात आहे. तर हा एक संदर्भ मला खूप मजेशीर सापडला तिथे. आणि नंतर जेव्हा युरेनसचं लिंग कापल्यानंतर ते जे रक्त आहे ते गायाच्या शरीरावर सांडतं आणि त्यातून जे 3 अपत्य जन्माला येतात त्यांचे संदर्भ इथे द्याविषयी वाटतात. की पहिले जे आहेत जायंट्स. आता जायंट्स या शब्दाची व्युत्पत्तीच गाया या शब्दापासून आहे. गायाची मुलं म्हणजे जायंट्स. आता ही भूमिपुत्र जी संकल्पना आहे आपल्या इकडली त्याच्याशी खूप मिळती जुळती आहे. यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे प्रचंड आकाराचे आहेत किंवा असुरांशी आपण यांना जोडू शकतो. त्यांची संख्या कुठेही स्पष्ट झालेली मला दिसली नाही, परंतु ग्रीक मिथकांमध्ये यांची भूमिका खूप महत्वाची आहे. जेव्हा झ्यूस आणि इतर ऑलिम्पियन यांचं टायटनशी युद्ध होतं तेव्हा त्या युद्धामध्ये सुद्धा यांची खूप महत्वाची भूमिका असलेली दिसून येते. त्याच रक्तापासून परत जन्माला आलेले असतात काही फ्युरीज. आता या फ्युरीज ज्या आहेत त्या दिसायला कुरूप असतात, यांना पंख वगैरे असतात आणि त्यांच्या कमरेभोवती सर्प वेटोळे घालून असतात व त्या क्रोधिष्ट पण असतात. म्हणून फ्युरीज, क्रोध हा शब्द इंग्रजी मधला आणि फ्युरीज हा मिथकांमधले हे कॅरेक्टर्स यांची आपण सांगड घालू शकतो. आता यांचा जन्म सुद्धा जायंट्स प्रमाणेच झालेला आहे. नंतर ह्या हेडीज सोबत पाताळ लोकात पापी लोकांना शिक्षा देण्यासाठी जातात, म्हणजे ते त्यांचं काम आहे नंतर पुढे येणाऱ्या मिथकांमध्ये. आणि मुख्यत्वे एक लक्षात घ्या की हे कोणत्या पापी लोकांना किंवा कोणत्या प्रकारच्या काय गुन्हेगारांना शिक्षा देतात पाताळ लोकांमध्ये हेडीज सोबत, तर ज्यांच्या हातून मातृहत्या किंवा पितृहत्या होते, म्हणजे मॅट्रिसाइड किंवा पॅट्रिसाइड होते, त्या पापी व्यक्तींना शासन करणाऱ्या ह्या फ्युरीज आहेत. आणि मग शेवटचं जे अपत्य आहे त्या रक्तापासून निर्माण झाले ते क्युरेटस. तर हे क्युरेटस जे आहेत हे पर्वतांच्या किंवा मेंढपाळांच्या शिकारीच्या देवता आहेत. खेड्यात किंवा ह्या जंगलात राहतात. क्रोनस पासून झ्यूसला वाचवण्यासाठी, म्हणजे पुढे कथा येते क्रोनस आणि झ्यूसची, तेव्हा रिया यांची मदत घेते. झ्यूसला लहानाचं मोठं करणाऱ्या ह्या क्युरेट्स ह्याच असतात. आणि जेव्हा झ्यूसच्या रडण्याचे आवाज क्रोनसला ऐकू जायला नको
म्हणून मग ह्या काय करतात की आपल्या ढालींनी आणि भाल्यांनी मोठ्या मोठ्या एकमेकांना ढाली आणि भाले आदळून आवाज करतात आणि त्या गोंगाटामध्ये झिऊसचं रडणं दबल्या जाईल आणि ते क्रोनसला ऐकायला जाणार नाही याची ती तजवीज करतात. तर यांचं महत्वाचं काम मला काय सापडलं आतापर्यंत की यांनी झिऊसला लहानाचं मोठं केलं, त्याचं संगोपन केलं, त्याला वाढवलं, त्याची काळजी घेतली. जेव्हा झिऊस हा आपल्या वडिलांपासून त्याला वाचायचं असते तेव्हा. आणि परत मग मला लिंक झाली की इंग्लिश मधला जो क्युरेटर नावाचा शब्द आहे, तर क्युरेटर काय करत असतो की एखाद्या गोष्टीची काळजी घेत असतो किंवा त्याचं संगोपन किंवा त्याची वाढ देखभाल करत असतो. तशीच देखभाल यांनी झिऊसची केलेली असते. मला वाटतं मग इंग्रजीमधील क्युरेटर हा शब्द आणि ग्रीक मायथॉलॉजी मधल्या क्युरेटस यांचा काहीतरी एकामेकाशी संबंध असावा, त्याचा शोध घ्यावा लागेल. तर ही सुरुवात झाली. त्यानंतर क्रोनस ज्याने आपल्या युरेनस या पित्याला हरवून किंवा त्याचा पाडाव करून आपलं साम्राज्य स्थापन केलं आणि मग सुवर्ण युगाची सुरुवात झाली, जे आधी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी. आणि आपल्या बहिणीशी लग्न केलं, क्रोनस आणि रिया. आता क्रोनस आणि रिया हे दोघं सुखाने संसार करत असतात. क्रोनस सर्व सत्ताधीश असतो, अवघ्या ब्रह्मांडावर या दोघांचं साम्राज्य असतं. परंतु क्रोनसला एका गोष्टीची भीती वाटत असते सतत, जी प्रत्येक राज्यकर्त्याला आतापर्यंत वाटलेली आहे, आपल्या उत्तराधिकाऱ्यांची. की आपल्या पित्यावर म्हणजे युरेनसवर वार केल्यानंतर त्याला काय झालं होतं, पित्याकडून शाप मिळाला होता की त्याचाही अंत त्याच्याच मुलाकडून होईल म्हणून त्याला सतत ती भीती वाटायची की रियापासून झालेल्या अपत्यांनी आपला वध केला किंवा आपल्याला नष्ट केलं तर. मग काय होतं, इथून मजेशीर गोष्टी घडायला सुरुवात होते की रिया आणि क्रोनस यांना 6 अपत्य होतात. त्यात 3 मुले असतात आणि 3 मुली असतात. बघा, युरेनस आणि गाया यांची अपत्य क्रोनस आणि रिया आणि यांच्या मिलनातून झालेली ही 6 अपत्ये. आणि इथून मग जे ऑलिम्पियन गॉड, अजूनही ऑलिम्पियन झालेले नाहीयेत कुठेच देव, तर यामध्ये हेडिस, पोसायडन, झिऊस, हेरा, दिमितर आणि हेस्तिया हे क्रोनस आणि रियाची मुलं असतात. पित्याकडून मिळालेल्या त्या शापाच्या भीतीमुळे रियाला झालेल्या प्रत्येक अपत्याला स्वतःच खाऊन टाकण्याचा उद्योग या क्रोनसनं लावलेला असतो. हे त्यांचे मूर्तीच्या म्हणजे स्कल्पचर आहे. त्या सर्व 6 जे नावं सांगितलेत मी तुम्हाला, झिऊस सगळ्यात डावीकडे झिऊस, 2 नंबरचा पोसायडन आणि 3 नंबरचा हेडिस. यांची वेगळी नावं सुद्धा आहेत. झिऊसला ज्युपिटर किंवा जो सुद्धा म्हणतात, पोसायडनला नेपच्यून सुद्धा म्हटलं जाते आणि हेडिसला प्लुटो सुद्धा म्हटलं जाते. आणि ह्या 3 मुली, हेस्तिया म्हणजे ही जी आहे सगळ्यात पहिली हेरा आहे, जिला जुनो या नावाने सुद्धा ओळखलं जाते. त्यानंतर जी आहे ती आहे हेस्तिया किंवा वेस्टा या नावाने ओळखलं जाणारी. आणि शेवटच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते ती म्हणजे दिमितर किंवा सेरेस या नावाने सुद्धा तिला ओळखलं जाते. तर हे जे सगळे अपत्य झालेले आहेत त्यांना खाऊन टाकण्याचा क्रोनस प्रयत्न करत असतो किंवा खाऊनच टाकतो. तो सर्वात प्रथम दिमितरला खातो, नंतर हेराला खातो, मग हेडिसला खातो आणि पोसायडनला खातो. अशा 5 अपत्यांना तो खाऊन टाकतो. मग आता जो शेवटचा आहे सगळ्यात लहान म्हणजे क्रोनस, झिऊस, तर त्याच्या वेळेस रिया थोडीशी काळजी घेते. जेव्हा झिऊस तिच्या गर्भात असतो तेव्हा ती काय करते की तिला सुद्धा भीती असते की आधीच्या 5 मुलांसारखा याला सुद्धा झिऊस खाऊन टाकेल, म्हणून ती गायाकडे म्हणजे आपल्या आईकडे मदतीला जाते की बाबा याच्यापासून मला सांग काय करायची, सुटका करायची. तेव्हा मग अर्काडिया लायकियम पर्वतामध्ये ती झिऊसला क्रोनसच्या चोरून जन्माला घालते आणि त्यानंतर त्याच पर्वतांमधून वाहणाऱ्या एक नेडा नावाची नदी असते, नेडा, तर त्या पात्रात ते स्नान करते आणि नवजात झिऊसला गायाच्या हवाली करते. त्या नवजात बाळाला गाया क्रेटे या ठिकाणी जो एजियन पर्वत आहे त्या गुफेमध्ये लपवून ठेवते आणि तिथे ज्या क्युरेटस आहेत, आयो, अद्रास्थिया आणि एमेल्थिया नावाच्या, त्यांना सांगते की या झिऊसचं संगोपन करा, त्याला लहानाचं मोठं करा आणि याला आपल्या वडिलांपासून वाचवून ठेवा, क्रोनस पासून वाचवून ठेवा. आता त्याच्यासोबत एमेल्थियाचा मुलगा जो आहे पॅन,
तो सुद्धा एक देवच आहे, त्याची गोष्ट पुढे येईलच. तर एमेल्थिया काय करते की ती शेळीपासून जे दूध येतं त्या दुधाचा उपयोग करून झेउसला लहानाचं मोठं करते आणि सोबतच तिचा मुलगा सुद्धा वाढवते, पॅन नावाचा. हा अर्ध शरीर आणि अर्ध शरीर माणसाचं आणि अर्ध शरीर शेळीचं असलेला असा देव आहे. तर हे दोघे लहानाचे मोठे होत असतात, एमेल्थियाचा मुलगा आणि झेउसचा, आणि ते एकमेकाला स्वतःचे भाऊ समजतात आणि त्याचा फायदा पॅनला पुढे होतो सुद्धा. मग इकडे काय होतं की गायाला झेउसची जबाबदारी देऊन रिया क्रोनसकडे परत येते. तो तिला नव्याने जन्माला आलेल्या मुलाची मागणी करतो. त्याला रिया काय करते की त्याला कापडामध्ये गुंडाळून असलेला दगड देते की हे माझं अपत्य आहे बा, नवीन जन्माला आलेलं. आता त्या दगडाला नवजात बाळ समजून अधीर झालेला क्रोनस खाऊन टाकतो आणि समाधानी होतो. आणि तात्पुरतं का होईना झेउसवर असलेलं जे क्रोनसचं भीती आहे ती तिथं शांत होते. आणि मग इकडे झेउस लहानाचा मोठा होत असतो. त्याला त्याच्या आईची बहीण म्हणजे रियाची बहीण जी असते, गायाची आणखी एक मुलगी मेटिस, ती मोठा झालेल्या झेउसला भेटते आणि तो झेउस म्हणतो की मला माझ्या आईला भेटायचं आहे. मग ही मेटिस जी आहेत म्हणजे त्याची मावशी त्याला गुप्तपणे आपल्या आईपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. आता आईजवळ पोहोचल्यावर झेउस आपल्या वडिलांच्या वागणुकीचा प्रतिशोध घ्यायचे ठरवते आणि या प्रसंगी त्याची आई रिया त्याला संपूर्ण सहकार्य करते आणि ती झेउसला क्रोनसचा दास म्हणून किंवा त्याचा नौकर म्हणून वेषांतर करून यायला सांगते. आणि झेउस तसं करतो आणि त्याला क्रोनसच्या जो मधाचा प्याला आहे ते भरून देण्याचं काम दिलं जाते. आणि अशा प्रकारे क्रोनसच्या दासामध्ये झेउस काम करत असताना मेटिस म्हणजे त्याची मावशी झेउसची आणि रियाची बहीण झेउसला क्रोनसच्या मधाच्या पेल्यामध्ये मिसळायला एक विषारी पेय देते. आता याचा शोध घेतला की नेमकं कुठलं पेय दिलं जातं त्याला विषारी क्रोनसला पाजायसाठी. तर ते मला सापडलंय की दारू आणि मोहरीचं तेल हे मिक्स करून तो क्रोनसला प्यायला देतो. आता जेव्हा क्रोनस ते पेय पितो तेव्हा त्याला मळमळायला होते. अर्थातच फूड पॉइझनिंग सारखा प्रकार तिथे होत असेल आणि तो ओकारा करायला लागतो. आता क्रोनसच्या पोटातून त्याने गिळलेली त्याची आणि रियाची मुले हे जशी गिळली त्याचप्रमाणे बाहेर पडतात. म्हणजे सर्वात उशिरा गिळलेला पोसायडन बाहेर येतो, नंतर हेडिस बाहेर येतो, नंतर हेरा बाहेर येते, मग दिमेतर आणि शेवटी हेस्तिया बाहेर येते. अशा प्रकारे झेउसला त्याची भावंड परत मिळतात. या सगळ्यांच्या मदतीने मग तो क्रोनस विरुद्ध युद्ध पुकारायला लागतो. ही सगळी भावंडे झेउसला आपला सेनापती म्हणून निवडतात आणि त्याच वेळी क्रोनसच्या बाजूने सुद्धा इतर टायटन युद्धाच्या तयारीला लागतात आणि क्रोनसच्या सैन्यामध्ये सेनापती पद जे आहे ते ऍटलसकडे सुपूर्द केलं जाते. ऍटलस नावाच्या टायटनकडे सुपूर्द केले जाते आणि मग महायुद्धाला प्रारंभ होतो. हे क्रोनसच्या पोटातून बाहेर येणारी त्याची अपत्ये आणि मग युद्धाला सुरू होतो. आणि हे सगळ्यात पहिलं महायुद्ध समजा आपण ग्रीक मिथकांमधलं समजूया. टायटन विरुद्ध झेउस आणि इतर देव असं हे महायुद्ध सुरू होतं. या युद्धाला टायटनामकी असं सुद्धा म्हटलं जातं. टायटनामकी नावाने हे युद्ध प्रसिद्ध आहे. मग या युद्धात काय होतं की ऍटलसच्या नेतृत्वामध्ये जे टायटन आहेत ते कपटी आणि सामर्थ्यवान झेउसच्या फौजेशी लढत देत असतात आणि या हे युद्ध जवळपास 10 वर्ष चालतं. आणि या युद्धातून येणाऱ्या म्हणजे हे युद्ध जो जिंकेल तो येणाऱ्या काळातील सर्वशक्तिमान कोण असणार हे ठरलं जाणार होतं. तर या युद्धावेळी ऑथराइज पर्वतावर टायटन्सच्या सैन्याचा तळ होता, तर ऑलिम्पस पर्वतावर झेउसच्या सैन्याने आपला तळ बनवला होता. आणि तेव्हापासूनच मग टायटन असलेल्या सगळ्यांना ऑथराइज व झेउस नेतृत्व करत असलेल्या देवांना ऑलिम्पियन्स म्हणून ओळखल्या जाऊ लागले. हा एक संदर्भ खूप महत्वाचा आहे. दरम्यान झेउसने बंदिस्त सायक्लोप्सना व 100 हात असलेल्या आपल्या हेकेटोनशेरीजना मुक्त केले होते व त्यांना दैवी अमृत पाजून आणि एम्ब्रोसिया देऊन
तर एम्ब्रोसिया आणि अमृत म्हणजे नेक्टर हे देवांचं खाद्य आणि पेय समजलं जातं. त्याच्याबद्दल भरपूर गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. एखाद्या वेळेस वेळ मिळाला तर त्याबद्दल आपण चर्चा करूयात. तर हे त्यांना तो खायला देतो हेकॅटोन्चेरीजना आणि सायक्लोप्सला, आणि त्यांनाही आपल्या बाजूने सामील करून घेतो. आणि मग त्यांच्या बाजूने सामील झाल्यानंतर मग त्याचा मोबदला म्हणून हे सायक्लोप्स काय करतात की उच्च दर्जाचे ते लोहार असतात म्हणून मग ते वज्र बनवतात आणि ते वज्र झ्यूसला देतात. ते वज्र कशापासून बनवतात तर लाइटनिंग, जे आकाशामध्ये चमकणारी वीज असते त्याच्यापासून ते वज्र बनवतात. आणि या वज्रामुळे झ्यूस आणखी शक्तिमान होतो, कारण कोरसला हरवणे काही एवढं सोपी नव्हतं. आणि हेडिस साठी मग काय म्हणू त्याला, हेल्म ऑफ डार्कनेस असा शब्द ते वापरतात. काळोखाचे शिरस्त्राण, हेल्म म्हणजे हेल्मेट, बनवला जाते. आणि पोसायडन साठी जे आहे तो त्रिशूल बनवला जातो. आता हे जे काळोखाचे शिरस्त्राण आहे याची विशेषता म्हणजे हे परिधान केल्याबरोबर जो परिधान करतो त्याच्या इच्छेनुसार काळा धूर निर्माण होतो. त्या शिरस्त्राणामुळे तो अदृश्य होऊ शकतो किंवा भिंतीचे आरपार जाऊ शकतो वगैरे वगैरे अशी त्याची वैशिष्ट्य असते. आणि त्रिशूलामुळे पृथ्वीवर भूकंप आणण्याची शक्ती पोसायडनला प्राप्त होते. म्हणजे झ्यूस जवळ वज्र असते, हेडिस जवळ ते हेल्मेट असतं आणि पोसायडन जवळ ते त्रिशूल असतं. हे सर्व कोण बनवतायत तर सायक्लोप्स बनवून देतात त्यांना. आता झ्यूसच्या सैन्यात सगळे ऑलिम्पियन देव, आता आपण यांना ऑलिम्पियन म्हणू शकतो, ठीक आहे. आता सगळे ऑलिम्पियन देव तर होतेच, पण त्याच्या मदतीला क्रोनसचा तिरस्कार करणारे इतर अनेक टायटन सुद्धा होते. तर काही टायटन हे दोघांकडून नव्हते, ते तटस्थ राहिले. आता त्यांच्या सैन्यातील मुख्य योद्धे म्हणजे कोण, ऑलिम्पियन्सच्या म्हणजे झ्यूसच्या, तर स्वतः वज्रधारी झ्यूस, अदृश्य करणारे शिरस्त्राण घातलेला हेडिस, त्रिशूलधारी पोसायडन, त्यांच्या बहिणी हेस्तिया किंवा वेस्टा, हेरा, दिमेतर, सायक्लॉप्स, हेकाटोन्चेरीज, रिया त्यांची आई, मेटिस त्यांची मावशी, आणि टायटन पैकी काही थेमिस, तिचा मुलगा प्रोमेथियस, युरेनिसच्या सांडलेल्या रक्तापासून गायाला झालेली जी मुलं होती, जायंट्स आणि इतर क्युरेटस वगैरे, ते सुद्धा झेउसच्या सोबतीला या युद्धामध्ये होती. ऑलिम्पियन देवांच्या क्रोनसच्या शक्तीचा अंदाज होता. गायाने दिलेल्या वेळासारख्या शस्त्राच्या शक्तीचा, की ज्यामुळे युरेनसचा पाडाव झाला होता. झ्यूसला भीती होती. आता त्या क्रोनसला कोणताही ऑलिम्पियन एकटा हरवू शकला नसता. या सगळ्यांनी मग क्रोनस विरुद्ध एक कट रचला. हेडिसने अदृश्य होऊन क्रोनसच्या अंतपुरात जाऊन त्याचे शस्त्र चोरले, जे काळोखाचे शिरस्त्राण वापरून, कारण ते काळा धूर काढून आणि अदृश्य होऊन त्यानं ते ऍडमेंटाईन पासून बनवलेले शस्त्र चोरले. आणि त्याच वेळी त्रिशूलधारी पोसायडन क्रोनसवर वार करायला धावला, जेणेकरून त्याचे लक्ष विचलित होईल. आणि नेमके याच वेळी झ्यूसने आपल्या वज्राचा प्रहार करून क्रोनसला हरवले आणि ऑलिम्पियन देवांचा विजय झाला. 100 हात असलेल्या हेकाटोन्चेरीज उरलेल्या टायटनवर प्रचंड दगडफेक करून त्यांना हुसकावून लावत होते. तर झ्यूस सोबत जो पॅन होता ना, एमेल्थिया, त्या क्युरेटसनं ज्याला लहानाचं मोठं केलं, तो पॅन, अर्ध शरीर शेळीचं आणि अर्ध माणसाचं, त्या पॅनने प्रचंड आरडाओरडा करून हे जे टायटन्स होते यांना घाबरवून सोडलं. आणि सगळ्यात शेवटी झ्यूसच्या सैन्याचा तिथे काय होतो, विजय होतो. आणि अशा प्रकारे सर्व ब्रह्मांडावर, तिसरा ब्रह्मांडावर अधिपत्य गाजवणारा झ्यूस याची सत्ता स्थापन झालेली आपण बघतो. युद्धानंतर मग क्रोनस आणि इतर हरलेल्या टायटन्सला झ्यूस काय करतो की टार्टारस मध्ये बंदिस्त करून टाकतो, त्या टार्टारस अधोलोकामध्ये. आणि जे 100 हात असलेले जे हेकाटोन्चेरीज आहेत त्यांना त्यांच्यावर वॉचमन म्हणून ठेवतो किंवा ते नजर ठेवण्यासाठी रक्षक म्हणून नेमतो. आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूने लढलेल्या किंवा तटस्थ राहिलेल्या टायटनला तो काही बक्षीस सुद्धा देतो. यामध्ये ओशेनस जो आहे, प्रोमेथियस व त्याचा भाऊ, प्रोमेथियसचा भाऊ एपिमेथियस, आणि त्यांची आई म्हणजे मेटिस, यांना तो नंतर महत्वाची कामं सुद्धा देतो. आणि ते पुढे ग्रीक मिथकांमध्ये अनेकदा आलेले आपल्याला दिसून येतात. परंतु टायटन कडून जो नेतृत्व करणारा ऍटलस आहे, ज्याने क्रोनसची बाजू घेतली होती, तो हारला, तो त्यांचा सेनापती, त्याला शिक्षा दिल्या जाते. आणि ती शिक्षा म्हणजे काय तर त्याला
अनंत काळासाठी आपल्या खांद्यावरती आकाशाचा भार सांभाळायची शिक्षा दिली जाते. आणि तुम्ही ते चित्र बघितलं असाल, मी विसरलो या प्रेझेंटेशन मध्ये घ्यायला, की एक ऍटलस आहे आणि आपल्या खांद्यावरती पूर्ण पृथ्वी तो पेलून आहे असा तो दाखवलेला आहे त्याच्यामध्ये. तर अशी ऍटलसला शिक्षा दिल्या जाते. आणि आता खऱ्या अर्थानं ऑलिम्पियन्सचं साम्राज्य सुरू होतं. यामध्ये काय की टायटन विरुद्ध युद्ध जिंकल्यावर मग जे ब्रह्मांड आहे, आता ते एकट्याने तर कुणी हरवलेलं नाहीये क्रोनसला, आणि ऑलिम्पियन सर्व ब्रह्मांडावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करून आहेत. म्हणून मग या ब्रह्मांडाचे ते काय करतात, आपल्या तीन भावांमध्ये विभागणी केली जाते. तर हे तीन मुख्य भाऊ समजले जातात, एकामेकामध्ये सगळं ब्रह्मांड वाटून घेतलं जाते. आणि अशी व्यवस्था निर्माण करतात हे तीन भाऊ की ते या तिघांच्या साम्राज्यासाठी पूरक असेल. सगळ्यात आधी जो शक्तिशाली झ्यूस आहे तो स्वतःकडे स्वर्ग ठेवतो. पोसायडन जो आहे त्याच्याकडे समुद्राचं आधिपत्य दिलं जातं. आणि हेडिस जो आहे त्याच्याकडे मृत्यूलोक सुपूर्द करण्यात येतो. आता या त्रयी व्यतिरिक्त 9 आणखी ऑलिम्पियन देव आहेत ज्यांना ग्रीक मिथकांमध्ये महत्वाचे स्थान आहे. असे हे 12 ऑलिम्पियन्स देव ग्रीक मायथॉलॉजीमध्ये अति महत्वाचे समजले जातात. ते आपण थोडक्यात पाहूयात की पहिला जो आहे तो झ्यूस किंवा ज्युपिटर. दुसरा झ्यूस किंवा ज्युपिटर म्हणजे स्वर्गाचा अधिपती आणि सगळ्यात मुख्य. दुसरा पोसायडन किंवा नेपच्यून जो झ्यूसचा भाऊ आहे आणि समुद्राचा देव आहे. तिसरा हेडिस किंवा प्लुटो, हा सुद्धा झ्यूसचा भाऊ आहे आणि हा पाताळ लोकाचा अधिपती आहे. चौथी जी आहे ती हेरा किंवा हिला जुनो म्हणतात. ही झ्यूसची बहीण आहे, नंतर ही झ्यूसशी लग्न करते. त्यानंतर आणखी त्याची जी बहीण आहे झ्यूसची, हेस्टिया किंवा व्हेस्टा, हिचा कधी कधी मुख्य ऑलिम्पियन देवतांमध्ये समावेश केला जातो, कधी कधी तिला नाही समजलं जात. हिच्या ऐवजी डायनेशियस नावाच्या देवाचा समावेश करण्यात येतो. त्याची कथा खूप इंटरेस्टिंग आहे, एखाद्या वेळेस आपल्याला वेळ मिळाल्यास आपण त्यावर सुद्धा चर्चा करूया. त्यानंतर आरेस किंवा मार्स नावाचा झ्यूसचा आणि हेराचा मुलगा, हा सुद्धा महत्वाचा समजला जातो. अथेना किंवा मिनेर्वा हे झ्यूस आणि मेटिस यांच्या मिलनातून झालेली. त्यानंतर अपोलो हा सुद्धा एक ऑलिम्पियन खूप महत्वाचा देव समजला जातो आणि ग्रीक लिटरेचरमध्ये अपोलो देवाच्या खूप आख्यायिका किंवा लिजंड्स किंवा मायथॉलॉजिकल संदर्भ जातात. हा झ्यूस आणि लेटोचा मुलगा आहे. आता ह्या लेटो, मेटिस यांच्या आणखी वेगळ्या कहाण्या आहेत. ते बघायचं म्हटलं तर सर्व गोंधळ होईल, म्हणून सध्या महत्वाचं आपण बघतोय. ॲफ्रोडाईट किंवा व्हीनस, आता जे मी तुम्हाला सांगितलंय की काही संदर्भ असे जातात की झ्यूस आणि दिवनीची ही मुलगी आहे, तर काही असे म्हणतात की युरेनसच्या लिंगामधून समुद्रातून फेकून दिलेल्या त्या फेसामधून हिचा जन्म झाला. तर हर्मिस किंवा मर्क्युरी हा सुद्धा एक देव आहे, झ्यूस आणि मायाचा मुलगा. आर्टिमिस किंवा डायना, झ्यूस आणि लेटोची मुलगी आहे ही. हेपाइस्टू किंवा व्हल्कन, हेराच्या मांडीमधून हिचा जन्म झाला. त्यामुळे हिचे वडील नाहीत, पण ही ऑलिम्पियन देवता समजल्या जाते. आणि हे 12 ऑलिम्पियन्स याशिवाय आणखी अनेक दुय्यम ऑलिम्पियन देवता आहेत, जसे की अस्केलिपियस, चॅरिटस, एलियाल्थिया, एरोस, हेबे, होराय, हायजिया, आयरिस वगैरे वगैरे. या सर्व दुय्यम देवदेवता असल्या तरी मिथकांच्या केंद्राभोवती घडणाऱ्या अनेक छोट्या मोठ्या घटनांमध्ये त्यांच्या असण्यामुळे प्रचंड गतिमानता आलेली आपल्याला दिसून येतो. आणि सोबतच त्यांचं प्रतिकात्मक मूल्य खूप विविधांगी आहे. या सगळ्यांशी निगडीत अनेक मिथक कथा म्हणजे अद्भुततेचा एक खजिनाच मला वाटतो खरं तर. आणि या खजिन्यातील प्रत्येक रत्न कदाचित एकाच वेळी इथे सांगता येणार नाही, म्हणून आता आजच्या दिवसापुरतं मी इथे थांबतो. आणि काही प्रश्न असतील तर ते आपण विचारू शकता. प्रवीण गवळी सरांचं एक खूप सुंदर प्रश्न आलाय, व्हाय डू मिथ सर्वाइव्ह बट फॅक्ट्स डोंट. तर
इथे आता काय सर की मिथ खूप म्हणजे खूप विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण प्रश्न आहे आणि मला थोडस आणखी सूक्ष्म पद्धतीने त्यामध्ये जावं लागेल. मिथ्स का जिवंत आहेत आणि तथ्य का नाहीत? मला वाटतं की मिथ्स ह्या हायपर रियालिटी आहेत. एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे, मिथ्स आर द वर्क ऑफ फिक्शन. पण फिक्शन म्हणजे काय? तर कल्पना ज्याला आपण म्हणतो, ही कल्पना कधीही वास्तवाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर एलियन ही आज आपली एक कल्पना आहे, ठीक आहे, कारण वास्तवात ती कोणी बघितलेली नाही किंवा तसे पुरावे नाही आहेत. मग एलियनला समजा तुम्हाला मी सांगितलं की एलियनची कल्पना करा, इमॅजिन करा, तर आपण जास्तीत जास्त काय कल्पना करू शकतो? तर आपण जे बघितलेलं वास्तव आहे त्या वास्तवातल्या डिटेलिंग्स आपण घेऊ शकतो आणि त्या डिटेलिंग्सला काय करू, तोडू मरोडू किंवा त्यातून आणखी काहीतरी नवीन जोडू परत त्याला आणि काहीतरी नवीन निर्माण करू आणि मग त्याला सांगू की हे एलियन आहे. म्हणजे हे आपल्या कल्पनेतलं एलियन आहे. पण कल्पना ही कधीही वास्तवाच्या एका कक्षेला सोडून जाऊ शकत नाही. वास्तवाच्या पलीकडची कल्पना आपण काहीच करू शकत नाही. जे काही फेरफार करायचे असतील ते आपण वास्तवामध्ये करत असतो. मग आता मिथ हे वर्क ऑफ फिक्शन आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा हे फिक्शन जे आहे मला वाटतं की हे डिटेलिंग्स जे आहे ते वास्तवातूनच घेत असते. म्हणजे ह्या मिथ्स हायपर रियालिटी आहे असं एक प्रकारे आपण म्हणू शकतो की वास्तवाचं एक वेगळं व्हर्जन आहे की जे आपल्यापर्यंत पोहोचताना रंजक व्हावं. तेव्हा जे काही लोकांनी अनुभवलं असेल, जे काही बघितलं असेल, कारण तेव्हा चमत्कारच त्यांच्या समोर होता. तो कालखंडच असा होता की तो चमत्कारांचा कालखंड होता जेव्हा हे सर्व तयार झालं. त्या चमत्कारांना समजून घेण्यासाठी त्या काळातील लोकांनी आपापल्या पद्धतीनं तेव्हा त्यांनी अनुभवलेल्या वास्तवाला सुपर नॅचरल एलिमेंट्सचा वापर करून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. म्हणून मिथकांना वास्तव म्हणून जर तुम्ही बघत असाल तर ते फार चुकीचं आहे. त्याला आपण कल्पना म्हणूनच बघू शकतो. फक्त त्या कल्पना खूप प्रतिकात्मक असतात, त्यांच्यामध्ये संकेत असतात, त्या मेटाफोरिकल असतात. कुठलं तरी एखादं वास्तव त्यामध्ये एन्कोड केलेलं असतं आणि आजचा आपला प्रयत्न तोच आहे की त्या काळातल्या हे एन्कोड केलेले जे तथ्य आहेत, वास्तव आहे, त्याला डिकोड करणे. मिथकांचा अभ्यास करणे म्हणजे काय? संजिता श्रीकांत यांनी प्रश्न विचारलाय की विच बुक शुड रेफर फर्दर एक्सप्लोरेशन. आता पुस्तकं म्हणाल तर एका ठिकाणी तुम्हाला सर्व काही सापडणार नाही, पण जो बेसिक स्टडी तुम्हाला जर मायथॉलॉजीमध्ये सुरू करायचा असेल तर आधी तुम्हाला डिसाईड करावं लागेल की तुम्हाला कुठल्याच एका विशिष्ट मायथॉलॉजीचा आधी अभ्यास सुरू करायचा. जसं भारतीय मिथक असतील, नॉर्स मायथॉलॉजी आहे, ग्रीक मायथॉलॉजी आहे, इजिप्शियन मायथॉलॉजी आहे, केल्टिक मायथॉलॉजी आहे. तुम्ही आधी एक एरिया ऑफ इंटरेस्ट तुमचा सिलेक्ट करावा आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला काही संदर्भ सापडत जातात. त्या संदर्भात तुम्हाला कंटेंट सापडत जातो की आणि त्याच्यावरचा कंटेंट कुठे मिळेल याचे सुद्धा तुम्हाला तिथे संदर्भ सापडत जातात. आता ग्रीक आपण बोलताना इथे ग्रीक मायथॉलॉजी बद्दल बोलूया. समजा ग्रीक मायथॉलॉजी तुमचा हे असेल, एरिया ऑफ इंटरेस्ट असेल, तर मग ग्रीक मायथॉलॉजी समजण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी तुम्हाला महत्वाचं एक पुस्तक मला वाटतं ते म्हणजे स्युडो अपोलोडोरस, जे द लायब्ररी ऑफ ग्रीक मायथॉलॉजी, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस जी आहे ती त्यांनी प्रकाशित केलेलं आहे, ते तुम्ही वाचावं. हेसिओडची थिओगनी आहे. आणखी एक वेगळं व्हिजन किंवा वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं जर तुम्हाला मिथला समजून घ्यायचं असेल तर रॉबर्ट ग्रेव्स द ग्रीक मिथ्स नावाचं पुस्तक आहे, दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये त्यांनी प्रकाशित केलंय. ते सुद्धा खूप सुंदर पुस्तक आहे. हे एक दोन पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला आणखी पुढे खूप संदर्भ सापडतील. हा, सन्माननीय खडके सरांनी प्रश्न विचारला आहे की ट्रॉयची युद्धकथा मिथ की इतिहास. हा प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे की महाभारतातील युद्ध हे खरं आहे की इतिहास आहे. तर मी तरी त्याला वर्क ऑफ लिटरेचर म्हणून घेतो.
ट्रॉयचं युद्ध ज्या पुस्तकामध्ये सर्वात आधी मेन्शन आहे किंवा ट्रॉयच्या युद्धाबद्दल सर्व मांडणी झालेली आहे ती म्हणजे होमर आणि व्हर्जिल यांच्या महाकाव्यामधनं, युलिसिस किंवा इनियड म्हणा किंवा ओडिसिस म्हणा यामधून. आणि हे ग्रीक सिव्हिलायझेशन मधले किंवा ग्रीकांचे हे महाकाव्य आहेत. आणि महाकाव्याचे जेव्हा वैशिष्ट्य बघितल्या जातात तेव्हा त्याच्यामध्ये महाकाव्यांच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य असतं की ते लार्जर दॅन द लाईफ असावे. त्याच्यामध्ये देवतांचा आणि चमत्कारांचा भरणा असावा. त्याच्यामध्ये खूप मोठं युद्ध असावं. चांगल्या वाईटाचं डिस्कशन त्याच्यामध्ये असावं. अशा सर्व काय असतात कुठलंही महाकाव्य लिहिण्याच्या या किंवा महाकाव्याची वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणूया. ही वैशिष्ट्ये जर आपण काढून टाकली तर मला वाटतं की कुठलेही महाकाव्याची जे काय म्हणू प्लॉट म्हणू तो खूप सामान्य तुम्हाला असलेला वाटेल. आणि जेव्हा ही सुपरनॅचरल एलिमेंट्स, देवांचा हस्तक्षेप किंवा लार्जर दॅन द लाईफ डिपिक्शन जे आहे महाकाव्यांमध्ये, याला जर आपण काढून टाकलं तर तुम्हाला साधारण एक कथा त्या सर्व महाकाव्यांमध्ये दिसते. किंवा साधारण म्हटल्यापेक्षा तेव्हाच्या राजांच्या जीवनामध्ये सहज घडणाऱ्या ज्या गोष्टी असतील, घटना असतील, त्या घडलेल्या आपल्याला दिसून येतात. तर मी मगाशी बोलताना ते म्हटलं की जे रियालिटी आहे त्याला म्हणजे काय म्हणू लार्जर दॅन लाईफ मांडण्याचा प्रयत्न महाकाव्य करत असतं. आणि मग त्यामध्ये जे लार्जर दॅन लाईफ मांडलेले कॅरेक्टर्स असतील किंवा घटना असतील, प्रसंग असतील, त्यांच्याच पुढे लिजंड्स होतात, लिजंडच्याच पुढे मिथ्स होतात असं मला वाटतं सर. अगदी बरोबर खडके सर. म्हणजे एक्सप्लेनेशन खरं तर मी तुम्हाला त्या उत्तरावर सांगायला पाहिजे की मिथक हे वैज्ञानिक दृष्टीने असत्य, श्रद्धाशील दृष्टीने सत्य आणि वाङ्मयीन दृष्टीने पाहता गोष्ट सांगण्याची कलात्मक पद्धत म्हणून मानले पाहिजे. तर मी जेव्हा मिथचा अभ्यास करतो तर मी या तिसऱ्या कॅटेगरीमध्ये त्याचा अभ्यास करत असतो की ती एक खूप सुंदर स्टोरी टेलिंग आहे. सत्य असेल, असत्य असेल, वास्तव असेल, कल्पना असेल, हा भाग नंतरचा, पण काहीतरी ते आपल्याला देत आहे. कदाचित त्या काळामध्ये जगलेल्या लोकांचा दृष्टिकोन आपल्याला त्या मिथकांमधून आपल्याला मिळतो असं मला वाटतं आणि त्याला आपण त्या पद्धतीने घेतलं पाहिजे. मला वाटतं आता आणखी कोणाचा प्रश्न आहे? ठीक आहे. सिंधुजन अकॅडमीचे आणि सर्व उपस्थितांचे मी मनापासून आभार मानतो. मला ही संधी दिली. खरोखर मी सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि इथे थांबतो. बरोबर 1 तास झालाय आपल्या चर्चेला. धन्यवाद.